नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. ह्या मालिकेतील प्रत्येक पात्रावरती प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. पण या मालिकेत एक अशी व्यक्ती आहे जिने स्वतःचा स्वार्थ, अहंकार आणि घरावरती नियंत्रण टिकवण्यासाठी अनेक वेळा कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तेजस्विनी. आज आपण जाणून घेणार आहोत की तो प्रसंग त्यामुळे ज्यामुळे तेजस्विनीने जय आणि शर्वरी यांच्या नात्यामध्ये इतकं मोठं विष कालवलेलं असतं की एका क्षणाला सर्वांनाच असं वाटतं की आता हे दोघंही कधीही कामामध्ये आणि जीवनात एकत्र येणारच नाहीत. जय आणि शर्वरीचं नातं हे विश्वासावरती टिकलेलं असतं आणि एकमेकांच्या साथीवरती उभं आहे. जय हा शर्वरीवरती मनापासून विश्वास करायला लागतो, तर शर्वरीही जयसाठी कोणत्याही संकटांशी लढायला तयार झालेली आहे. पण प्रत्येक कहाणीमध्ये एक खलनायक असतो, तसा ह्या कथेमध्ये सुद्धा एक खलनायिका आहे आणि ती म्हणजे तेजस्विनी. सुरुवातीपासूनच तेजस्विनीला शर्वरीवरती डाऊट असतो. शर्वरीचा स्वभाव तिला आवडतच नाही, कारण शर्वरी ही सत्यासाठी उभी राहणारी, स्वाभिमानी आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टी न खपवून घेणारी आणि त्याचा विरोध करणारी मुलगी होती. घरातल्या प्रत्येकाला ती आपलंसं करत होती. पमा, सुभाष, गौतम आणि इतर सर्वांना मनामध्ये शर्वरीबद्दल एक आदर निर्माण झालेला आहे. हे पाहून तेजस्विनीच्या मनामध्ये जळफळाट निर्माण झाला. ती मनातच म्हणते की आज घरातील सगळे तिचं कौतुक करत आहेत आणि उद्या हिचं ऐकू लागतील आणि हळूहळू करून ही ऑफिसमध्ये आणि ऑफिसपासून घरापर्यंत आणि जय सोबत यायला ती कमी करणार नाही आणि हे सगळं करायच्या आधीच मला काहीतरी करावंच लागेल अशी ती विचार करते. आणि ती त्याच दिवसापासून तेजस्विनीने शर्वरीला घरातून ऑफिसातून काढायचा निर्धार घेतलेला असतो. पण एक अडचण अशी होती का जयचा शर्वरीवरती अंधविश्वास पण होता. जय प्रत्येक वेळी शर्वरीचीच बाजू घ्यायला लागला. त्यामुळे शर्वरीवरती थेट आरोप करून काहीच फायदा होणार नाही हे तेजस्विनीला पूर्णपणे माहिती असतं. मग ती तेजस्विनीने एक वेगळाच डाव आखला आणि तिने ठरवलं की आधी जयच्या मनामध्ये शर्वरीबद्दल संशयाचे बीज निर्माण करायचा आणि दुसऱ्या दिवसापासून ती हळूहळू जयच्या कानामध्ये विष ओतू लागली. एक दिवस ती जय जवळ आली आणि म्हणाली, तेजस्विनी म्हणते, जय, एक गोष्ट तुला विचारू का? तेव्हा जय म्हणतो, हो आई, काय झालं, विचार ना. तेजस्विनी म्हणते, तुला खरंच वाटतं की शर्वरी तुझ्यावरती विश्वास ठेवते? ते हे ऐकून जय आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो, आई, हा कसला प्रश्न आहे ग? अर्थातच करतो विश्वास आणि तीही करते माझ्यावरती विश्वास. तेजस्विनी म्हणते, मला असं वाटत नाही. मला असं वाटतं का तिला आपल्या घराची संपत्ती, प्रतिष्ठा आणि व्यवसाय हेच जास्त आवडतो, तू नाही. हे ऐकून जय नाराज होतो. जय म्हणतो, बस कर ना आई, शर्वरी तशी मुलगी नाही, कृपया तिच्याबद्दल असं बोलू नका. तेव्हा जयचं उत्तर ऐकून तेजस्विनी शांत झालेली असते, पण मनातून ती अधिकच संतापते. तिला समजलेलं असतं की केवळ बोलून जयला भडकवता येणार नाही. मग तिने तिची सर्वात मोठी चाल खेळायचाच निर्णय केला आणि एका रात्रीत ती काही लोकांना भेटते आणि तिच्या पैशांच्या जोरावरती काही बनावट कागदपत्र तयार करू लागते आणि या कागदपत्रांमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की ती शर्वरी तिच्या कंपनीमध्ये आणि मालमत्तेमध्ये 50% हिस्सा मागणार आहे. आणि इतकंच नाही तर या कागदांवरती शर्वरीची हुबेहूब बनावट सही देखील करण्यात आलेली होती. कागद इतके खरे वाटत होते की कोणालाही संशय येणार नव्हता. तेजस्विनीने ती फाईल काळजीपूर्वक अशा ठिकाणी ठेवली का जिथे जयची नजर लगेच जाणार होती. आणि अखेर तो दिवस आलाच. जय ऑफिसमध्ये काही महत्त्वाच्या फाईल शोधत असतो आणि तेवढ्यातच त्याच्या हातामध्ये ती फाईल येते आणि त्याने फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली. पहिलं पान वाचतच होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले. दुसरं पान वाचल्यानंतर त्याचे डोळे मोठे झाले आणि तिसरं पान वाचल्यावर त्याच्या हातातून फाईल जवळपास खालीच पडलेली असते. जय म्हणतो, अरे बापरे, हे काय आहे? त्याच वेळी तिथे तेजस्विनी येते आणि तेजस्विनी म्हणते, जय, मला हे तुला दाखवायचं नव्हतं, पण आता सत्य तुझ्यासमोर आलेलंच आहे. जय म्हणते, आई, हे खरं आहे का? तेव्हा तेजस्विनी म्हणतो, मी तुला खूप आधी सावध केलेलं होतं, पण तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस. जयच्या मनामध्ये पहिल्यांदाच शर्वरीबद्दल शंका निर्माण झालेली असते. रागाच्या भरामध्ये तो थेट शर्वरीकडेच गेला आणि शर्वरी त्याला पाहून हसतच म्हणते, शर्वरी म्हणते, जय, मी तुलाच फोन करणार होती. पण जयने तिचं बोलणं ऐकलंच नाही आणि त्याने संतापाने ती फाईल तिच्या समोरच फेकली. आणि जय, हे काय आहे? शर्वरी असं म्हणत असतो. तेव्हा शर्वरीने ते फाईल उघडली आणि म्हणते, कागद पाहताच तिच्या चेहऱ्यावरती धक्का उमटला. शर्वरी म्हणते, हे काय आहे? मला काहीच माहिती नाही. तेव्हा जय म्हणतो, नाटक करू नकोस, सगळं माझ्यासमोर झालेलं आहे आणि आलेलं सुद्धा आहे. शर्वरी म्हणते, जय, मला काहीच समजत नाहीये. जय म्हणतो, या कागदांवरती तुझी सही कशी आली आणि तू आपल्या मालमत्तेवरती डोळा का ठेवलेला आहेस माझ्या ऑफिसमध्ये, आणि ते पण तू?
हे ऐकताच शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. शर्वरी म्हणते, जय, तू खरंच असं समजतो का मी पैशांसाठी तुझ्यासोबत राहील? जय म्हणतो, मग हे कागद काय सांगतात ते तुला काय माहिती? तेव्हा शर्वरी म्हणते, हे सगळं खोटं आहे जय, ही सही माझी नाही. जय म्हणते, पुरे झालं शर्वरी, आता आणखीन खोटं बोलू नकोस. हे शब्द ऐकून शर्वरीचे मनच तुटून जातं. ती रडतच म्हणते. शर्वरी म्हणते, जय, संपूर्ण जग माझ्यावरती आरोप करेल तरीही चालेल, पण तुझा विश्वास आहे ना, तू तरी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता ना. क्षणभर जयच्या चेहऱ्यावरती अपराधीपणाचे भाव दिसू लागतात, पण संशयाने त्याचा विवेक झाकला होता. तो तिथून निघून जातो आणि त्या दिवसानंतर दोघांमध्ये प्रचंड दुरावा निर्माण झालेला असतो. जय शर्वरीशी बोलणं टाळू लागते आणि घरातील वातावरण तणावपूर्ण झालेलं असतं. पमा आणि सुभाष हे दोघेही चिंतेत पडलेले असतात, कारण शर्वरी एकटी पडलेली आहे. ते रात्रभर रडायची आणि तिला सर्वात जास्त दुःख ह्याच गोष्टींचं होतं की ज्या व्यक्तीवरती तिने सर्वाधिक विश्वास ठेवलेला होता त्यानेच तिच्यावरती विश्वास ठेवलेला नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो का तेजस्विनी मात्र आनंदात होती. ती मनातच म्हणत होती का शर्वरी, तुझी वेळ आता संपलेला आहे. आता तुला या ऑफिसमधून जावंच लागेल. पण सत्य कितीही लपवलं तरीही एक दिवस समोर येतच. तेव्हा शर्वरीने हारच मानलेली नाही. तिने स्वतः तपास सुरू केला आणि तिने प्रत्येक कागद तपासला, प्रत्येक पुरावा सुद्धा शोधला आणि काही दिवसांनी तिला एक मोठा धागा सापडला आणि त्या बनावट सही मागचं सत्य हळूहळू बाहेर येऊ लागलं आणि ती सापडणारी म्हणजे अहिल्या होती. अखेरीस संपूर्ण कुटुंबांसमोर सत्याचा स्फोट झाला आणि ते सर्व कागदपत्र बनावट होते ते अहिल्यासोबत मिळून शर्वरीने दाखवून दिलं. त्या सह्या खोट्या होत्या आणि त्या संपूर्ण कटामागे तेजस्विनीची चाल होती. हे ऐकताच घरामध्ये एकच खळबळ उडालेली असते. जयच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि त्याला स्वतःच्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप सुद्धा झालेला असतो. तो शर्वरी समोर जातो आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होतात आणि ती जय म्हणतो, शर्वरी, मला माफ कर, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. तेव्हा शर्वरी म्हणते, विश्वास तुटायला एक क्षण पुरतो जय, पण परत मिळवायला खूप वेळ लागतो. जय निरुत्तर होता आणि संपूर्ण कुटुंबासमोर तेजस्विनीचा खरा चेहरा उघडा पडलेला होता. तिने रचलेला पूर्ण डाव तिच्यावरच उलटलेला होता आणि आता पुन्हा एकदा सत्याचा विजय झालेला असतो. तर मित्रांनो, ही होती थरारक कथा, ज्यामध्ये तेजस्विनीने बनावट कागदपत्रांचा वापर करून जय आणि शर्वरी यांच्यामध्ये दुरावा निर्माण करायचा प्रयत्न सुद्धा केला आणि ऑफिसमधून शर्वरीला कायमस्वरूपी बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं? जयने शर्वरीवरती लगेच विश्वास ठेवायला हवा होता का? आणि ते तेजस्विनीला यापेक्षा मोठी शिक्षा मिळायला हवी होती का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सनई चौघडे मालिकेच्या असेच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.